लोकविकास महाआघाडीच्या या आजच्या बैठकीचं प्रयोजन असं होतं की विरोधकांनी ज्या पद्धतीने आरोप केले आणि विरोधक आता एक फेक नॅरेटिव्ह पसरवत आहेत, वेगवेगळे आरोप प्रत्यारोप करत आहेत. निवडणुका म्हणल्या की आरोप प्रत्यारोप येतच असतात, परंतु ते कोणत्या दर्जाचे पाहिजे? कारण अंबाजोगाई हे सारस्वतांचं शहर आहे, बुद्धिवंतांचं शहर आहे. याला सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेला आहे. तुम्ही आरोप करत असताना त्या आरोपांना कुठं तथ्य आहे का? बिनबुडाचे आरोप जर तुम्ही करत असताल तर मला असं वाटतं की एवढे पुरावे इथं घेऊन आलेलो आहोत, त्यांनी कुठेही आम्हाला बोलवावं, आम्ही ओपन त्यांच्याशी डिबेट करायला तयार आहोत. त्याविषयी हे सर्वप्रथम मी तुम्हाला क्लिअर करतो. आज आमच्या लोकविकास महाआघाडीला कपरशी चिन्ह भेटलेलं आहे आणि या कपरशीच्या चिन्हावर आम्ही 21 जण निवडून आलो होतो. त्यावेळेस हेही तुम्हाला ज्ञात आहे. एखाद्या माणसाला की अंबाजोगाईची शुद्ध जनता 30-30 वर्ष निवडून देते याचं कारणच असतं की त्या माणसाच्या कार्यावरचा विश्वास त्या जनतेला असतो. मला एकच म्हणायचं इथं की गाली वेखी गलती बार बार करता रहा, धूल चेहरे पर लगी ते आईना साफ करता रहा. अरे ते आईना साफ करायले, धूळ स्वतःच्या चेहऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत असताना तुम्ही दुसऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करता, स्वतःची धूळ साफ करा. कारण अंबाजोगाईमध्ये जी कामं झाली हे जे विकास म्हणतात, लोकांची घरं 3-3 फूट खाली गेलेली आहेत. माझ्या दवाखान्यासमोरचे 2 रोड आहेत, या 2 रोड आत्ताच 1-1.5 वर्षाखाली आले होते. त्याच्यातला एक रोड सन्माननीय नगरसेवक संजय गंभीरे यांनी केलेला आहे. 1.5 वर्ष झाले फक्त, आणि तोच रोड पुन्हा त्याच रोडवर पुन्हा डबल काम केलेलं आहे. हे पैसे तुमचे माझे, हे तुमच्या माझ्या टॅक्स मधले पैसे आहेत आणि त्याचेही विकास कामं होत आहेत. या रोडला कमीत कमी 10 वर्ष बनवायचं नाही असा नियम असेल, काहीतरी नियम असणार आहे त्याला. 10 वर्ष बनायचं नाही रोड किंवा 15 वर्ष बनवायचं नाही रोड. त्या रोडवर तुम्ही रोड जर बनवत असताल तरी तुमच्या माझ्या पैशाची नासाडी नाही का? हा विकास कोणता विकास आहे? असाच विकास करतो म्हणून माणूस आला, मी तुमचा विकास करतो, मला विकास करायचा आहे. मी म्हणलं चांगली गोष्ट आहे, अंबाजोगाई दृष्टीने विकास झाला पाहिजे, मग त्याच्यासाठी मला नगराध्यक्ष बनायचे. अरे मी म्हणलं त्यासाठी नगराध्यक्ष बनायचे, ही चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही तर 30 वर्ष कॅबिनेट मिनिस्टरमध्ये होतात, मिनिस्टर होतात, आमदारकीत होतात. मग ते मला म्हणलं की नाही ना, म्हणले ते करण्यासाठी मला नगराध्यक्ष व्हावं लागलं. पण म्हणलं आमदार असताना तुम्ही 25 वर्षामध्ये विकास करू शकत नाही आणि तुम्हाला नगराध्यक्ष म्हणून विकास करायला. म्हणलं पावर कुणाची जास्त आहे ना, आमदाराची का नगराध्यक्षाची? गेल्या 25 वर्षामध्ये अंबाजोगाईच्या MIDC मध्ये तुम्ही फिरकून बघा, मुरकुलाची फॅक्टरी आहे तिथं आणि तिथं ते टायर रिमोल्डिंग करण्याचे दुकान आहे. या पद्धतीने जर आपला अंबाजोगाई विकासात असेल तर मला वाटतं की अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही कॅबिनेट मिनिस्टर 10 वर्ष होता आणि या 10 वर्षामध्ये काल अजित पवारांनी सांगितलं की हे दुर्दैव आहे अंबाजोगाईचं की कॅबिनेट मिनिस्टर असताना इथला दवाखाना कॉर्पोरेट होऊ शकत नाही. सर्वसामान्यांचं आरोग्य जपण्याचं काम या दवाखान्यामार्फत होतं. काही जणांना प्रायव्हेट हॉस्पिटल परवडत नाही, सर्व 90% लोकांना प्रायव्हेट दवाखाने परवडत नाही आणि त्यांच्यासाठी तो दवाखाना असतो. तर त्या दवाखान्यामध्ये सुखसोयी सुविधा आणण्यासाठी, त्यांनी सोयी सुविधा आणण्यासाठी काय प्रयत्न केले? हा दवाखाना इतका असा एकदम कसं काय म्हणजे मोडकळीस आला, संपुष्टात आला आणि आशिया खंडातला सगळ्यात मोठा दवाखाना होता. तुमच्या कॅबिनेट मिनिस्टर, आरोग्यमंत्री असताना जर तुम्ही त्या दवाखान्याला सांभाळू शकत नाही तर मला वाटतं की अंबाजोगाई करायचं दुर्दैव आहे. तुमच्या कार्याची शोकांतिक आहे असं मला वाटतं. काल आपण पाहिलं अजितदादा पवार यांनी सांगितलं की जरी हे कॅबिनेट मिनिस्टर माझ्या पक्षाचे असले तरी यांचं अक्षम्य दुर्लक्ष या दवाखान्यावर झालेलं आहे. गेल्या 5-6 वर्षामध्ये तिथं एक डीनला शिवीगाळ करण्यात आली. अक्षरशः रोडवर कामं करणाऱ्या माणसाला तिथं बसून SRT कॉलेजच्या प्रांगणामध्ये शिवीगाळ करण्यात आली. तिथले डीन पळू बंगल्यावर बोलविण्यात आले. काम त्या डीन ऑफिसला नाही तर ते डीनला तिथं बोलविण्यात आलं. एक डॉक्टर पेशंट तपासत असताना मला खुर्ची का दिली नाही आणि म्हणून त्या डॉक्टरला त्या दवाखान्यामध्ये शिवीगाळ करण्यात आली. तर मला वाटतं की अत्यंत चुकीचं आहे. गुंडगिरी कोण करते कोण नाही हे सगळ्या जनतेला माहीत आहे. आणि म्हणून एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जिनके घर शीशे के होते ना तो दुसरे के घर पे पत्थर नाही फेटा करते. आपली एकही इन्स्टिट्यूट तिथं आपल्याला सांभाळता आली नाही. त्यांचं एक नर्सिंग कॉलेज होतं पापाशेठ, त्या नर्सिंग कॉलेजला मी लेक्चर म्हणून जायचो सुरुवातीच्या काही काळामध्ये, परंतु ते 1-2 वर्ष चाललं पुन्हा बंद पडून गेलं.
म्हणजे आपल्या इन्स्टिट्यूट आपल्याला चालवता येत नाही, त्यांना अंबाजोगाई चालवण्याची भाषा करतायत. तर मला वाटतं की अंबाजोगाईकर खूप सुज्ञ आहे, कुणाच्या हातात कोणता कारभार द्यायचा हे त्यांना माहीत आहे. आणि म्हणून अंबाजोगाईमध्ये अंबाजोगाईच्या जनतेनं निर्णय घेतलेला आहे. आणि तुम्ही जसं म्हणता तसं एखादी गोष्ट जर आपण मनामध्ये आणली तर पूर्ण निसर्ग तुमची साथ देत असतो. आज आपल्याला कपशी हे चिन्ह भेटलं, मला वाटतं की निसर्गानं साथ दिलेले आणि यशाच्या दिशेनं पडलेलं लोकशाही लोकविकास आघाडी महाआघाडीचं हे पाऊल आहे. आणि विरोधकांनी असे बिनबुडाचे आरोप करू नये. निवडणुका म्हणल्या की ठीक आहे, आरोप प्रत्यारोप, परंतु त्याची एक पातळी असते. कोणत्याही पातळीला जायचं, विरोधकांना संपू म्हणजे कोणत्या पातळीवर जाऊन आरोप करायचे हे अंबाजोगाईच्या त्यांना कळलं पाहिजे होतं. कारण अंबाजोगाईची जनता ही बुद्धिवंत जनता, बुद्धिमान जनता आहे. या जनतेमध्ये कुणाला कुठं न्यायचंय कुठं द्यायचंय हे सगळं सांगण्याची ताकद आहे. कारण अंबाजोगाई जनता वाईट कधीच स्वीकारत नाही. आणि जर या पद्धतीची गुंडगिरी मला वाटतं की जर त्यांनी पेरत असले तर मला वाटतं याची फळं त्यांना एक दिवस भोगावी लागणार आहेत. आणि अंबाजोगाईची जनता गुंडांकडे कधी सत्ता देणार नाही एवढी मला खात्री आहे. धन्यवाद.